हा बघा, चला आपण काय करू, एक बाजार पिशवी हा विषय आपला संकल्प या ठिकाणी घेणार आहोत. तर संकल्प तयार करताना आपल्याला एक वेगळा विषय याच्यामध्ये असणार आहे की आजपर्यंत आपण जे संकल्प पाहिला तर त्याच्या व्यतिरिक्त आपण एक नवीन संकल्प बघणार आहोत. तो म्हणजे कोणता, आपण बाजार जी पिशवी असते त्या बाजार पिशवीसाठी आपल्याला काय करायचं आहे, डिझाईन क्रिएट करायचं आहे. तर सुरुवात करू आपल्या व्हिडिओला. बघा, आपल्याला सुरुवातीला ड्रॉइंग करत असताना आपण बाजार पिशवी करताना पहिला सुरू आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा त्याचा आकार आहे. तर एक आकार तुम्हाला अगोदर निवडायचा, बाह्य आकार. बाजार पिशवीचा आकार कसा असतो तुम्हाला माहिती आहे. सिंपल पद्धतीने एक आकार निवडायचा आहे. गृहीत धरा मी एक सिंपल आकार या ठिकाणी काढतोय. हा आकार तुम्हाला मी दाखवतो. अशा पद्धतीने बाजार पिशवीचा एक आकार मी दाखवलेला आहे. बघा, आता याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला एक डिझाईन जे आहे तर त्याला डिझाईन याच्यामध्ये समांगामध्ये डिझाईन दाखवू शकतो किंवा विषमांगामध्ये दाखवू शकतो. आता समांगामध्ये मी तुम्हाला थोडंसं समांगामध्ये आपण काय करू, विषमांगामध्ये घेऊ. बघा, सुरुवातीला आपल्याला बाजार पिशवी करायचं आहे. बाजार पिशवी करताना आपण एक डिझाईन आता क्रिएट करणार आहोत. सुरुवातीला पहा, एक फुल. आपण एक फुलाचं ड्रॉइंग या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की आणखीन डबल आपण थोडं मधलं जे आहे छटा वाढवण्यासाठी आपण त्याचं काम करू. त्याच्यामध्ये आणखीन 1 2 3 टोन मध्ये आपल्याला काम करता येईल अशा प्रकारे डिझाईन आपण क्रिएट केलेलं आहे. म्हणजे हे झालं फुलाचं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता हा जो भाग दिसतो या भागामध्ये तुम्हाला काय करता येतं का, हा विचार तुम्हाला करावा लागला. आता हे झालं फुल. याच्यानंतर आपण काय करू, त्या फुलामध्ये थोडेसे वेगवेगळ्या प्रकारच्या कळ्या ज्या असतात तर त्या थोड्याशा दाखवू देऊ. 1 2 पद्धतीमध्ये. बघा, तुम्हाला आणखीन वाटतं तर याच्यामध्ये आणखीन एक कळी आपण वाढवू शकतो. पुन्हा आणखीन एक घ्या. या 3 पद्धती आपण दाखवू शकतो. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आता हा स्पेस झालेला आहे. या स्पेसमध्ये आपल्याला काय करता येईल, डिझाईन या आकाराला काय शोभेल असं डिझाईन करता येईल का. तर जर याला जर सपोज मी जर याला पक्षाचा आकार दिला, हे पहा, म्हणजे आपल्याला लगेच इथे एक मोराचा आकार तयार झाल्यासारखा दिसेल. हे पहा, त्याच्यानंतर असा आकार आहे. म्हणजे यालाच आपण क्रिएट केलेलं आहे. म्हणजे फुल, त्याच्यानंतर आपण लगेच फुल त्या ठिकाणी एक मोराचं चित्र आपण दाखवलेलं, म्हणजे या आकारात शिकलं. आता इकडून आपल्याला काय करता येईल का, त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं टोन पाडून घेऊ आपण. रंगकाम करताना आपल्या टोन पद्धतीमध्ये आपल्याला दाखवायचं आहे. आपल्याला बाजार पिशवी या ठिकाणी डिझाईन क्रिएट करायचं आहे. सिंपल आकार, जास्त डेकोरेशन आपल्याला करायची गरज नाही, फक्त हे. आता हा स्पेस हा झाला. आता हा थोडासा राहिला. याच्यामध्ये तुम्हाला काय करता येईल का, तर थोडंसं डोक्यात आणखीन कल्पना आणा. तुम्हाला वाटलं तर एखादा पक्षाचं दाखवू शकता, नसल तर याच्यामध्ये जशी डिझाईन तुम्हाला क्रिएट केलेली आहे तशी डिझाईन तुम्हाला या ठिकाणी दाखवता येऊ शकते. पहा, या पद्धतीने झालेलं आहे. त्यानंतर काही भाग असेल तर तो व्यवस्थित आपल्याला डिझाईन करून घ्यायचा आहे. आता राहिलं या ठिकाणी आपल्याला बाजार पिशवीसाठी आपण पकडण्यासाठी जे दाखले त्याच्यावर सुद्धा तुम्ही डिझाईन करू शकता चांगल्या पद्धतीने. हे पहा, मी फक्त इथं सर्कल दाखवतोय. तुम्ही या पद्धतीने दाखवू शकता. जर पहा, अशा प्रकारे एक बाह्य आकार आपला झाला. आता याच्यासाठी आपण रंगकाम सुरू करू. याच्यामध्ये तुम्हाला एकदम जास्त आकर्षित रंग आपल्याला भरायचा आहे. आकर्षित रंग भरताना आपण काय करणार, सुरुवातीला
तुम्हाला चांगला जो रंग आवडणार आहे, जो कलर तुम्हाला आवडतो बाजार पिशवीसाठी, तर सिलेक्शन करायचं. सपोज मी रेड रंग तयार केलेला आहे. आता या आपल्याला आजच्या ह्याच्यामध्ये काम काय करायचं आहे, या रेड रंगामध्येच आपल्याला पूर्ण संकल्प रंगवायचा, वन टोन मध्ये, एका टोन मध्येच आपल्याला काम करायचं आहे. त्यासाठी आपण काय करू अगोदर कलर निवडू. हा एक डार्क घेतलेला आहे, त्याच्यानंतर दुसरा लाईट, तिसरा. या पद्धतीने आपण काय करत जाऊ, रंग निवडत जाऊ. याच्यातले 4 ते 5 टोन आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी 4-5 टोन निवडलेले आहे. आता सुरुवातीला काय करू आपण, या ठिकाणी तुम्हाला वाटलं तर वन टोन मध्येच काम करायचं, एका टोन मध्ये तुम्हाला काम जास्तीत रंग कसं दाखवता येईल ते बघायचं आहे. अगोदर बॅकग्राऊंडला आपण डार्क टोन घेऊन टाकू. सपोज मी पूर्ण बॅकग्राऊंडला या ठिकाणी काय करणार आहे, आता डार्क टोन घेणार आहे. काही भागामध्ये डार्क टोन असणार आहे, किंवा थोडा आपण काय करू, याच्यामध्ये लाईट टोन करून घेऊ, म्हणजे थोडंसं आणखी डेकोरेशन छान वाटेल आपल्याला. जो पुढचा भाग आपल्याला जास्त झालं एक. त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला, हे डिजिटल आर्ट असल्यामुळे थोडंसं जर आपल्याला ड्रॉइंग मध्ये थोडीशी जर जागा सुटली, तर आपण जेव्हा रंग टाकतो तेव्हा रंग हा इतर बाजूला या ठिकाणी जाऊ शकतो. पहा, आता तुम्हाला एक क्रिएट झालेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला तो रंग टाकून द्यायचा गुलाबी मधला. पहा, आता याच्यामध्ये तुम्हाला काही टोन निवडायचे. सुरुवातीला मी इथं एक डार्क टोन देईन, त्याच्यानंतरचा एक लाईट टोन इथं देईन, त्याच्यानंतर आणखी लाईट या ठिकाणी. ओके, इथं टोन झालेले. तसंच इथं पण तसंच करा. एका रंगामध्ये आपण याकडे दाखवले डार्क टोन. त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की आता या रंगामध्ये आपल्याला आणखी बदल करायचा, हा एक रंग झाला. याच्यापेक्षा तुम्ही थोडंसं त्याच रंगामध्ये काम करायचं, त्याच रंगात करा, किंवा याच्यामध्ये जर तुम्हाला वन टोन म्हणजे दुसऱ्या टोन मध्ये जर काम करायचं 2 रंगामध्ये, तर तेही तुम्ही काम करू शकता. बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या सुरू डार्क टोन इथे निवडलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यापेक्षा थोडासा लाईट टोन या पार्ट मध्ये आपल्याला देऊन घ्यायचा आहे. हा एक भाग झाला. आता आपल्याला डार्क मध्ये काम करायचं, टोटल जेवढे डार्क टोन आहेत त्याच्यामध्ये काम करायचं आहे. आणि तिसरा रंग जो आहे तो थोडासा या पद्धतीमध्ये. बघा, त्याच्यानंतर आता याच्यापेक्षा आपल्याला काय करायचं, डार्क. आता या रंगापेक्षा थोडा आणखी डार्क आपला रंग घेता येतो. हे पहा, हे डार्क टोन तयार झाले. त्याच्यानंतर या पक्षाला तुम्ही कलर देऊ शकता, इथं काही या भागामध्ये, काही या भागामध्ये. त्याच्यानंतर लाईट टोन घ्या इथला. अशा पद्धतीने आपल्याला संकल्प केला. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं लाईट टोन द्या या भागामध्ये, याच्यातलाच. आता हा जो पार्ट राहिलाय तो थोडंसं याला आपण बॅलन्स करणार आहोत. पहा, जी आपल्याला बाजार पिशवी जी आहे ती एकाच रंगामध्ये आपण या ठिकाणी दाखवलेली आहे.
गुलाबी दिशे लाईट दाखवलेले आहेत. याच्यात थोडंसं आता आपल्या अट्रॅक्शनकडे घेऊ आपण. याला विरुद्ध रंग संवादामध्ये आपण जाऊ शकतो, म्हणजे लालच्या विरोधात आपण हिरवा रंग दाखवू शकतो, तर त्या पद्धतीने दाखवायचं आहे. त्याच्यानंतर या भागामध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, हे पहा, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, स्ट्रक्चर मध्ये तुम्ही दाखवू शकता.